नमस्कार मित्रांनो, राजकारण हे कशा पद्धतीने असते, ते कशा पद्धतीने खेळले जाते आणि त्याचा फायदा कसा करून घेतला जातो याचं एक ऐतिहासिक उदाहरण आपण बघूया. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांनी या महाराष्ट्रामध्ये रयतेच्या स्वराज्याची मुहूर्तमेढ उभारली आणि तोरणा किल्ला ताब्यात घेतला. तर तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर एक एक भूप्रदेश या महाराष्ट्रातील, या मावळ मातीतील शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आणि कामकऱ्यांचं रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी एक प्रदेश ताब्यात घेण्यास सुरुवात केली. परंतु याचा सर्वात मोठा धोका जाणवला तो आदिलशाहीला आणि दिल्ली दरबार, मुघल बादशाह औरंगजेब यांना. तर शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विजयरथ थांबवण्यासाठी औरंगजेबने दिल्लीमधून अफजल खान याला महाराष्ट्राकडे पाठवले. परंतु अफजल खानलाच का पाठवले, दुसरा सरदार का नाही पाठवला? तर असं म्हटलं जातं की अफजल खान हा औरंगजेबच्या सत्तेसाठी एक धोकादायक बनलेला होता. उद्या औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला, तो मारला गेला किंवा नाही मारला गेला तरी त्या ठिकाणी औरंगजेबचाच फायदा होणार होता. कारण औरंगजेब हा ऑलरेडी त्याचा बाप शहाजहान आणि त्याचा भाऊ दारा शिकोह आणि इतर सहकार्यांना मारूनच सत्तेवरती बसलेला होता. तर त्याला कायम त्याच्या मनामध्ये एक भीती होती की उद्या उठून माझ्या पण सत्तेला कोणीतरी धोका बनेल, आणि तो धोका त्याला अफजल खानापासून जास्त जाणवत होता. तर म्हणून शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी दिल्लीतून अफजल खानला महाराष्ट्राकडे पाठवले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर समोरासमोर युद्ध जिंकता येणार नाही याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना होती. कारण आपलं जे स्वराज्याचं सैन्य या एकदम अल्प प्रमाणात होतं आणि अफजल खानाची सेना ही जास्त प्रमाणात होती. तर शिवाजी महाराजांनी गुरिल्ला वॉरफेअरच्या माध्यमातून अफजल खानाशी लढा देण्याचं ठरवलं. तर त्यावेळी शिवाजी महाराज हे प्रतापगडाकडे गेले. कारण प्रतापगड हा सातारा जिल्ह्यामध्ये एकदम असा दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि दाट जंगलांमध्ये असणारा प्रदेश होता. तर हा किल्ला औरंगजेब पार करू शकणार नाही याची महाराजांना जाणीव होती. तर महाराजांच्या अपोजिटमध्ये अफजल खानने संपूर्ण रयतेला त्रास द्यायला सुरुवात केली. हिंदूंची जी मंदिरं होती, जी धर्मस्थळं होती, ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून महाराज समोरासमोर येऊन युद्ध करतील. परंतु महाराज गडावरतीच थांबून होते. त्यानंतर औरंगजेबने अफजल खानने महाराजांसोबत कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या कम्युनिकेशनमधून एक मिडल पॉईंट असा झाला की प्रतापगडच्या पायथ्याशी त्यांचा भेटीचा एक शामियाना उभारण्यात आला. तर परंतु महाराज हे युद्ध कौशल्य, युद्धचतुर आणि एक स्ट्रॅटेजिस्ट होते, डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजिस्ट. त्यांना माहीत होतं की पुढे जाऊन आपल्याला अफजल खानसोबत कसं फेस टू फेस युद्ध करायचं आहे. याबद्दलच्या डिफेन्सिव्ह प्लॅनिंग महाराजांनी ऑलरेडी करून ठेवलेल्या होत्या. माँसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन महाराज अफजल खानच्या भेटीकडे निघाले. तर माँसाहेबांनी त्यांना एक गोष्ट सांगितली की राजे, मेलात तरी चालेल, परंतु भ्याडपणे पळून येऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. कारण महाराज हे या स्वराज्याची मूर्त मेढ करणारे एक सर्वोच्च शिरोमणी होते. संपूर्ण स्वराज्य हे शिवाजी महाराजांवरती अवलंबून होतं. कारण एक नेतृत्व एक पॉवरफुल नेतृत्व स्वराज्याचं असणारं शिवाजी महाराज होते. परंतु त्यामागची दुसरी गोष्ट अशी, परंतु या भेटीमध्ये जर शिवाजी महाराज मारले गेले असते तर काय झालं असतं? तर महाराजांनी त्याचाही एक बॅकअप प्लॅन असा करून ठेवला होता की सर्व ॲडमिनिस्ट्रेशन अधिकार जे आहे स्वराज्याचे ते सर्व माँसाहेब जिजाऊंकडे देऊन ठेवले होते. माझं जर जीवाचं उद्या बरं वाईट काही झालं तर तुम्ही रडत बसू नका. सर्व अधिकार त्यावेळेसचे जे सेनापती होते आणि माँसाहेब जिजाऊ यांच्याकडे राखीव ठेवण्यात आली होती आणि पुढची स्वराज्याचा छत्रपती बनून हे अखंड जयंतीचं स्वराज्य पुढे अविरतपणे चालू राहावं असे सर्व अधिकार त्यांनी माँसाहेबांकडे दिलेले होते. या इतिहासामधून घडणाऱ्या ज्या गोष्टी त्यातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. मागे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर माननीय श्री अजित कुमार डोवाल सर यांच्या एक इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितली होती की जर तुम्हाला एखादं डिफेन्सिव्ह ऑपरेशन राबवायचं असेल आणि तुमच्याकडे प्लॅन ए रेडी आहे, परंतु आपला प्लॅन ए सक्सेस जर झाला नाही तर तुमच्याकडे प्लॅन बी पण रेडी पाहिजे. आणि जर प्लॅन बी रेडी होत नसेल तर ती ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही थोडं थांबून घ्या. या सेम गोष्टी आपल्याला या इतिहासामधून शिकायला भेटतात. त्यानंतर अफजल खान मारला गेला आणि दिल्लीच्या औरंगजेबच्या दरबाराला हा खूप मोठा धक्का होता. त्यानंतर औरंगजेबने पुन्हा शाहिस्ते खान पाठवला. त्यांनी लाल महालामध्ये विध्वंस मांडला. शिवाजी महाराजांनी त्यालाही धडा शिकवला. त्यानंतर सिद्दी जोहर आला, त्यांचाही
सिद्धीचाही महाराजांनी पराभव केला. त्यानंतर मिर्झा राजे यांना पाठवलं. मिर्झा राजे हिंदू होते, त्यामुळे त्यातून एक मोठं निगोशिएशन तयार होईल असं औरंगजेबला माहिती होतं. परंतु त्यातून मुरारबाजीसारखे पुरंदरचा जे किल्लेदार होते मुरारबाजी यांचा मृत्यू झाला आणि खूप सारे सरदार स्वराज्याचे मारले जात असताना महाराजांनी 24 किल्ल्यांचा तह मिर्झा राजेसोबत केला आणि स्वराज्याचे 24 किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले. त्यामध्ये कोंढाणा पण होता. त्यानंतर नरवीर तानाजी मालसुरे यांनी कोंढाणा घेता घेता त्यांनाही वीरमरण आलं. महाराजांनी त्याचं नाव पुढे सिंहगड ठेवलं. मित्रांनो, हे स्वराज्य हजारो लोकांच्या बलिदानातून तयार झालेलं आहे. कुणी आपलं कुटुंब बाजूला ठेवून, कुटुंबापासून दूर जाऊन आपल्या संपूर्ण आयुष्याची राखरांडोळी करून या स्वराज्याची निर्मिती झालेली आहे. महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती झाले. त्यांच्याही मोठ्या बलिदानातून 9 वर्ष अविरतपणे संघर्ष दिला आणि स्वराज्य अविरत ठेवलं. पुढे पेशवा बाजीराव बाळाजी बल्लाळ यांच्या नेतृत्वात मराठा साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरलं. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मराठा साम्राज्याचा केसरी ध्वज फडकला गेला. अटकपासून तर कटकपर्यंत मराठा साम्राज्याची दहशत तयार झाली. त्यानंतर पुढे पेशवा नानासाहेब सत्तेवरती आले, गादीवरती बसले. परंतु त्यावेळेस मराठा साम्राज्य पानिपतचं एक युद्ध हरलं, एक निसटता पराभव झाला. मित्रांनो, कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, जर मराठा आणि अब्दाली यांच्या युद्धामध्ये जर नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा पेशवा बाजीराव बाळाजी बल्लाळ हे यांच्याकडे जर नेतृत्व असतं तर मराठ्यांचा पानिपतमध्ये पराभव झाला असता का? इतिहासामध्ये जर तर या गोष्टींना कोणताही अर्थ नसतो, कारण त्या घडून गेलेल्या गोष्टी आहे. परंतु या गोष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा की मराठा साम्राज्याचा पराभव झाला होत असता की नाही. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.